सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. जसं की आता तुम्ही बघतायत, मला आता जायचं कॉलेजला. आज बेसिकली 4th इयरचा फर्स्ट डे आहे. ॲक्च्युली आज टेक्निकली 4th डे आहे, बट हां, थोडे दिवस पाऊस पडत होता म्हणून कॉलेज कॅन्सल झालेलं. तर आज बेसिकली कॉलेजला जायचं आहे. तर आता संस्कृतीला पिकअप करूया आणि मग जाऊया कॉलेजला. बघूया आज काय होतं. फर्स्ट डे तो इट वॉन बी अ लिटल चिल पिल, बट 4th इयर आहे सो लिटल नर्वस. लेट्स सी, तिला पिकअप करतो, मग करतो मी कंटिन्यू ब्लॉग. सो बेसिकली मी पोहोचलोय म्हणून स्टेशनला, बट ॲज युजल संस्कृती यादवपर्यंत लेट आहे. लाईक मी तर आलोय फुल मुलुंडला. मला येऊन ऑलमोस्ट झालंय अर्धापेक्षा पण जास्त झालाय. 45 मिनिट झाले आणि संस्कृतीला थोडा लेट झालाय. आता तो का लेट झाले ती तीच सांगणार, बट यप, तिला येऊ दे, मग कंटिन्यू करतो ब्लॉग. मॅडम, कसं वाटलं तुला फर्स्ट डे ऑफ कॉलेज? आमचा पोपट झालाय फर्स्ट डे ऑफ कॉलेजला. ओके, तुम्ही जर 4th इयरचं स्टार्टिंग असं झालंय, कसं होणार? मी तुला काय बोललेलो की नाही होणार ना, तरी नाही जाऊया बॅचला बसूया बसूया. का कशाला गरज होती? मला विराचा फोन आलेला. मी माझा विराजला फोन केला, तर बोलला की काय गरज नाही, बॅच 3चं काहीच नाहीये. सो आपण खायला जाऊया. विराजला कॉल केला. विराज मला बोलतो मी घरीच आहे. हा माहितीये, माहिती. मला पण माहित नव्हतं, आता मी त्याला विचारलं. विराजला मेसेज केला. विराज मला बोलतो तू त्यासाठी तुला कॉल केला की नको जाऊ कॉलेजला एका तासात. मग मी ते आय वॉज नॉट अवेअर अबाउट. मी तुला बोललेलो. डोंट गिव्ह मी एनी चॉकलेट देऊ का? मी काय बोलतोय, उद्या एचओडी आपण बोलूया मी की सर हे काय, हे काहीतरी फालतूगिरी आहे. चुकीचं काय माहितीये का? मॅनेजमेंटची चुकी आहे. ते तर आहे. क्लास टीचरचं कर्तव्य काय? क्लास वरती क्लास ग्रुप वरती एक मेसेज आएगा तुम्हारा इज देयर कॉलेज तुम्हाला आहे. तुमचं ऍटलीस्ट लॅब नाहीये, काही नाही, पण तुम्ही या तुमच्या रिस्क वरती. हा बरोबर. सकाळी 8 वाजता मेसेज केलाय तिने. माझी आंघोळी राहिली आहे. मी कपलाय माझ्या पहिल्या समृद्धीच्या आधी तिच्यानंतर मी थंड पाण्याने अंघोळ केली आहे. विचार कर, या पावसात मी थंड पाण्याने अंघोळ केली आहे, कापत. सो बेसिकली गाईज, मला एवढं नाही कळलं, बट इट्स गुड. मला नाही कळलं हे का. तर बेसिकली गाईज, फोन आहे. उचल. हेलो मैम. मैम ऑन द वे यू कॉलेज की यहाँ पे यू मैम. 9 o'clock मैम. हाथ को पर से मैम 8:30. गाईज मी ब्लॉग कंटिन्यू करतो. 1 मिनिट मॅमशी बोलतो मी. Day 4. गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. ॲक्च्युली ब्लॉग कंटिन्यूच आहे. सो बेसिकली आजचा दिवस थोडासा ट्रिकी होणार आहे. म्हणजे काहीतरी झोल झालाय. आता ते मी तुम्हाला सांगतो. मी सेटअप करतो मोठो ब्लॉगचा. मी मोठो ब्लॉगमध्ये सांगतो. मला आता लेट होतोय कॉलेजला निघायला म्हणून. ठीक आहे. हां, सो प्रॉब्लेम असा झालेला की लाईक आता आमचं फायनल इयर आहे. ठीक आहे. सो फायनल इयरला आमचं एक मेजर प्रोजेक्ट असतं विच वी हॅव, की आम्ही पूर्ण 1 सेमिस्टर करू शकतो किंवा 2 सेमिस्टर करू शकतो. सो आमचा ग्रुप बनलेला, माझा, विराज, संस्कृती आणि चैतालीचा. म्हणजे माझा वेगळा होता ग्रुप, पण नंतर मी बोललो की नाही, 4th इयर आहे, फायनल प्रोजेक्ट आहे, सो आय वॉन्ट अ बिग ग्रुप, म्हणजे त्याच्यामध्ये असं चांगल्यापैकी मी सगळं करू शकतो. सो मी ह्या तिघांना अप्रोच केलेलं. ठीक आहे. मी स्वतःहून तिघांना अप्रोच केलेलं. सो मला परवा संस्कृतीने सांगितलं की लाईक तिने आमच्या गाईडला विचारलं की लाईक प्रोजेक्टचं काय करायचं, कारण की फायनल इयरचा प्रोजेक्ट आहे, तर देर आर सम प्रोटोकॉल्स, थोडेसे चेंजेस असतात. तर तिने विचारलं, तर तेव्हा तिला मॅम बोलली की फायनल इयरच्या प्रोजेक्टमध्ये एक चेंज आलाय की ग्रुप 4चा नसून फक्त 3 लोकांचा असू शकतो. आणि इथे माझी फरकी, मी बोललो की जर 4चा नसून 3चा करायचंय, तर आता कोण जाणार ग्रुपच्या बाहेर, कारण की आय कॅन्ट डू एनिथिंग. कारण की मीच ह्या तिघांना बोललेलो की तुम्ही याल का. सो आय कॅन्ट आस्क एनी वन ऑफ देम की लाईक जस्ट टू एक्झिट द ग्रुप राईट अवे. समजते तुम्हाला? सो काल जेव्हा संस्कृती कॉलेजला गेली, तर तिने मॅमला विचारलं की मॅम हे खरं आहे का की लाईक आम्ही फक्त 3 लोकांचा ग्रुप बनवू शकतो, 4 नाही. तर मॅम बोलली की हो, फायनल इयरला हे जरा नवीन गाईडलाईन आली आहे मुंबई युनिव्हर्सिटीकडून. म्हणजे माझं नशीब एवढं गांडू, माझ्या टायमाला असं व्हायचं होतं. फायनल इयरला मी जाऊन बोललो की फायनली एक चांगला तगडा ग्रुप बनलाय, तर आता पूर्ण वाट लावली. तर नंतर ती बोलली की मॅम असं काहीच नाही आहे का की 4 लोक एकत्र येऊ शकतात. तर मॅम बोलली की तुमचा सॉफ्टवेअर रिलेटेड प्रोजेक्ट असेल तर इट हॅज टू बी 3 people
कारण की 4 लोक सॉफ्टवेअर मध्ये काय करणार, कारण की सॉफ्टवेअर इज नॉट एकदम लार्ज पोर्शन, विच इज रॉंग. ओके, सॉफ्टवेअर करणं पण ना खूप कठीण असतं. हे मॅमला वाटतं इझी आहे, पण इझी नाही. मूव्हिंग ऑन. पण मॅम बोलली जर तुम्ही IoT म्हणजे हार्डवेअर रिलेटेड काय प्रोजेक्ट बनवलं तर तुम्ही 4 लोक राहू शकतात. आणि आम्ही चौघांनी विचार केलेला स्टार्टिंगला की हार्डवेअर रिलेटेड करूया, बट द थिंग इज की हार्डवेअर रिलेटेड प्रोजेक्ट करणं इज टू कॉस्टली. म्हणजे त्याचे सिम्पल कंपोनेंट्सच ना 2,000 to 3,000 येतात. एवढे पैसे आम्ही नाही घालू शकत. सो आता मला माहित नाही, म्हणजे ही गोष्ट फक्त मला आणि संस्कृतीला माहितीये की फक्त 3 किंवा 4 लोकांचा ग्रुप बनू शकतो, दॅट टू रिलेटेड टू द डोमेन. हे चैताली आणि विराजला अजून माहित नाही. सो आता आज त्यांना जाऊन बोलायला लागणार की काय करायचं. लाईक इफ वी ऑल फोर वॉन्ट टू बी इन द सेम ग्रुप, तर आम्हाला IoT बेस्ड काहीतरी करायला लागेल किंवा आमच्या चौघांपैकी कोणा एकाला जायला लागेल. अँड विच आय एम नॉट कम्फर्टेबल विथ टॉकिंग. आय डोंट नो, आय एम नॉट. काहीतरी कळालंय मॅम कडनं. सो काल एक गोष्ट डिस्क्लोज झाली दिव्यलेखा मॅम कडून. दॅट वॉज लाईक आपलं सांगतो. थांब जरा थांब, फ्रेमिंग मध्ये आहे. बस बेस. तुम्ही लोक सॉफ्टवेअर टेस्ट करणार आहात तर तुम्हाला 3 जणच रिक्वायर्ड आहे का. And if you go for IoT or hardware project, you have 4 members in a group. It's allowed. But software साठी only 3 members in a group. आणि हार्डवेअर साठी 4 members. असं काय तुम्ही हवं, म्हणजे तुम्ही हार्डवेअर करत असाल तर तुम्हाला 4 मेंबर मी अलाव करू शकते, पण सॉफ्टवेअर करत असाल तर तुम्हाला 3च मेंबर अलाव. डिफरंट हवं. कोण बोलला? कोऑर्डिनेटर दोघी आहे, सुनंदा मॅम कोऑर्डिनेटर. सुनंदा मॅम मी तेच बोलतोय, सुनंदा मॅमला पण विचारूया, मग डिस्कस करूया ना. आलीये मॅम. खूप म्यूट करायला लागला. तर तेच होतं की नक्की करायचं काय आहे. म्हणजे ती बोलली दिशा हर्ष या सगळ्यांना, तर दिशाने काल आम्हाला हा भूकंप फुटला तो, त्यामुळे मी फक्त हर्षला. सो मी अजून कन्फर्म नाही ह्या गोष्टीसाठी, कोणीच कन्फर्म नाहीये, कारण की जी गाईड आपली मेन कोऑर्डिनेटर ती आली नाहीये. मोस्टली 3 जणच असतील. पण मेजर प्रोजेक्टला 4 लोकच असतात. लास्ट सेमला ना ते आलेलं माहितीये लायब्ररीमध्ये मेजर प्रोजेक्टचा डेमॉन्स्ट्रेशन होता फायनल इयर वाल्यांचा. तिकडे 3 जण होते. 4 लोक पण होते. हा होते, पण त्याच्या IoT बेस्ड होते. सॉफ्टवेअर बेसला पण 4 लोक होते. पण मी हा विचार केला की दिव्यलेखा आपल्याला का बोलतात. आपण सुनंदा मॅमला एकदा विचारूया. तरी पण प्रिपेअर्ड राहायला लागेल ना, जर ती पण बोलली तर काय मग करणार. एक कोण जाणार. मी निघालो असं, पण मला दुसरा ग्रुप नाही. तू या निघत नाहीस. आहे ना, तेव्हा त्यांना विचारलं जाईल. आपण पहिले सुनंदाला विचारा, मग डिस्कस करूया. होय, सुनंदा मॅम कधी येणार आहे. चैताली, तुझा पत्ता कट. तुझा पत्ता कट. मस्ती करतोय. The next day. काय करणार तू तू. मी घेते. तुम्ही डिसाईड करा. कारण की मी तर नाही बोलू शकत कोणी घ्यायचे पार्टी, कारण की मीच सगळ्यांना बोलवलं. कारण की हे फिक्स आहे की 3 लोकच आहे. मला ऐकायचं तिचं पिच. 3 लोक जर असेल मग तुम्ही 3 करा. मी बघते अजून कोणता ग्रुप आहे का. तुम्ही तर जाऊ. अगं बघते ना, असतील ना 2 जण कोणीतरी. ब्लॉगिंग चालू आहे. हाय. A few moments later. तू ब्लॉग कसा काढू शकता. माझ्या तुला फक्त याला एक इंटरकॉम लावायचंय, वायफाय सेटिंग लावायचे, आर्डिनो पाय लावायचे आणि फोन कनेक्ट करायचा. की फोन मध्ये लाईक ऑटो डिटेक्ट होणार, फोटोज नाही डायरेक्ट व्हिडिओ डिटेक्ट होणार. डिसएडव्हान्टेज काय. डिसएडव्हान्टेज काय आहे, फक्त पावसामध्ये तू वापरू नाही शकत. दॅट्स ऑल. डिसएडव्हान्टेज जर लोकांना कळलं की मी काढलंय तर लोक मला मारतील. पण ही गोष्ट आहे, दिल्ली साईडला ही गोष्ट आहे, त्याला बोलतात ट्रॅफिक पोलीस. The next day. सो हे गाईस, ऍक्च्युली आता मी आउटरो विसरलेलो करायचा, तर आता करतोय. सो बेसिकली सीन असं आहे की ग्रुप रेडी झालाय.
सॅडली चैतालीला आम्हाला बाहेर काढायला लागलं कारण की 3 लोकच पाहिजे होते. तर मी, संस्कृती आणि विराज आहोत आता ग्रुपमध्ये. सो ये प्रोजेक्ट आता जो पण होईल त्याचा पण मी व्लॉग बनवत जाईन मध्ये-मध्ये. वीकली व्लॉग होणार आहे सॅटर्डेला रोज सकाळी 1 वाजता येईल, दुपारी 1 वाजता. आणि मी आता ह्या अवस्थेत का आहे, हे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो. एक क्रेझी गोष्ट आम्ही करून आलोय आम्ही सगळे फ्रेंड्स. स्पॉइलर देतोय मी, खूप स्पॉइलर देईन. सो पुढच्या ब्लॉग पण बघत राहा. स्टे ट्यून. सो फर्स्ट वीक ऑफ द 4th इयर ॲक्चुअली नाही, 2 वीक झाले. हा सेकंड वीक संपलाय. सो बेसिकली फर्स्ट वीक ऑफ द सेकंड वीक पण बोलू शकता. फर्स्ट सेकंड वीक ऑफ द कॉलेज संपतोय आपल्या इथे 4th इयर. बेसिकली रिव्ह्यू देईन, चांगला होता बट एवढा पण चांगला होता, बट ठीक आहे. फर्स्ट सेकंड वीक संपतोय. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.